मागच्या भागात आपण पाहिलं की आरव टीनाला विचारतो काय झालं. तुझ्यासाठी एक बातमी आहे, ती म्हणाली. सांग टीना, काय आहे? ठीक आहे, थेट मुद्द्यावर येते. एकता लग्न करते आहे. आरवला स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. एक क्षण त्याला वाटलं की टीना मजाक करते आहे, पण तिच्या आवाजातील गंभीरपणा काहीतरी वेगळंच सांगत होता. तो काही बोललाच नाही म्हणून ती चिडली. तू सर्व काही बिघडवलंस. आता लंडनमध्ये बस आणि नवी मुलगी शोध. कारण जी मुलगी तुला तुझ्या पैशांसाठी नव्हे तर तुझ्यात तिचा खरा प्रियकर पाहून प्रेम करत होती, ती आता तुला कायमची सोडून जाणार आहे. सोडून? हा शब्द त्याला धडकी भरवणारा होता. टीना ऐक, तू तिचं लग्न थांबवलं पाहिजेस. का बरं? मी का करू? कारण मी तुला सांगतोय म्हणून. आरव चिडून बोलला. ओह, चुप बस आरव, तूच तुझी संधी बर्बाद केली आहेस. टीना कृपया, मला तिच्याशी बोलायचं आहे. त्याने केसांमध्ये हात फिरवला. आवाजात नैराश्य दाटलं होतं, जणू त्याच्यातील अर्धा भाग हरवलाच होता. टीना दीर्घ श्वास घेत म्हणाली, याचा काही उपयोग नाही. तिची उद्या एंगेजमेंट आहे. हे शक्यच नाही. एकता फक्त माझी आहे. आरव संतापला आणि कोपऱ्यातील फुलदाणी जमिनीवर फेकली. आवाजावर टीना विचारले, काय पडल्याचा आवाज होता? काही नाही. मी तिच्याशी बोलणारच. आणि कसं बोलणार? तिला प्रपोज करून. आरव घाई गडबडीत बोलून गेला. विसरून जा. टीना चिडली पण एकदम थांबली. थांब. काय? तू तिला प्रपोज करणार? टीना, मी तिच्यावर प्रेम करतो. मला आवडो वा न आवडो ते मी कबूल करतो. ती मला सोडून गेली तर मी मेलोच समज. शेवटी आरवने सगळं कबूल केलं. त्याला असं वाटत होतं जणू कुणीतरी त्याचे हृदय तुकडे तुकडे करत आहे. आरव दत्ता, तुला असा एखादा ग्रँड जेक्चर करावा लागेल ज्यामुळे तिला विश्वास बसेल की तूच तो प्रिन्स चार्मिंग आहेस ज्याचा तिने आयुष्यभर शोध घेतला. यावेळी फक्त तिच्यासोबत प्रेम केलं म्हणून काही होणार नाही. आणि हो, यावेळी मी तुला काही मदत करणार नाही. म्हणून चांगलंच बघ, लवकर कर. असं म्हणत टीनाने कॉल कट केला. मी मदत तरी कधी केली होती? ती तर नेहमीच एकता आणि माझ्या विरोधात होती. आरवने चिडून विचारलं, पण त्याची घाई मात्र वाढली. त्याने घाईघाईत सामान भरलं आणि मुंबईला परत जाण्यासाठी शेवटची नाईट फ्लाईट बुक केली. देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना केली की तो एकता एंगेज होण्याआधी पोहोचला पाहिजे. विमानतळाबाहेर धावत येताना त्याला आठवलं की आपल्या ड्रायव्हरला बोलवायलाच विसरला. त्याने एझानला फोन लावला लग्नाची जागा विचारण्यासाठी. तुला कोणी बोलावलं नाही आरव? तिचं आयुष्य आणखी खराब करू नकोस. एझान त्याच्यावर ओरडला. मला मोठा भाऊ म्हणून लेक्चर देणं सोड एझान. काका काकूला एक जण जास्त चालेल. माहिती मिळताच आरवने फोन कट केला. त्याच्या छातीत हृदय जोरात आपटत होतं. टीना आधीच सांगून गेली होती की लग्न 9 वाजता सुरू होणार आणि आता 9:15 झाले होते. त्याचं डोकं काम करणं थांबलं होतं. जणू हृदय फुटेल असं धडधडत होतं. तो काहीतरी ट्रान्सपोर्ट शोधत होता जेव्हा त्याला एक पोलीस एअरपोर्ट स्टाफशी बोलताना दिसला आणि त्याची बाईक बाजूलाच पार्क केलेली होती. आयुष्यात पहिल्यांदा आरव काहीतरी असं करणार होता ज्यासाठी त्याला सहज अटक होऊ शकली असती. पण विचार न करता तो शांतपणे बाईकवर बसला आणि पोलीस अजूनही गप्पांमध्ये असल्यामुळे एकदम वेगाने निघाला. देवाचे लाख लाख आभार. किल्ले आधीच बाईकमध्ये होते. पोलीस ओढत राहिला, पण शहरातील सर्वात इग्लिजिबल बॅचलर आता त्याच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या स्कॅन्डल्समध्ये अजूनही एक भर घालायला निघून गेला होता. एकता सिन्हा रॉय, 7 परिक्रमा घेण्यापूर्वी एकदाच विचार कर. कारण मी एवढा वेळा प्रकार करू शकतो तर तुला त्या मांडवातून खांद्यावर उचलून नेणं माझ्यासाठी काही कठीण नाही. प्रेमात पडलेले लोक एवढे मूर्खपणाचे प्रकार का करतात हे त्याला आता स्वतःच कळत होतं. बाईक हवेत कुजबुजत धावत होती. वेग क्षणाक्षणाला वाढत होता. लाल सिग्नलचं त्याने 10% भान ठेवलं नाही. सिग्नल तोडताना त्याला हेही दिसलं नाही की एक पोलीस ट्रॅफिक पोस्टजवळ उभा आहे. आरव जवळजवळ त्याच्यावर गेला असता, पण त्याच्या अनेक वर्षांच्या बाईक रायडिंगच्या सरावामुळे त्याने योग्य वेळी बाईक वळवली आणि तिप्पट वेगात पळाला. घाबरलेला पोलीस मात्र खाली पडत शिट्टी वाजवत राहिला. आरव दत्ता, उद्या पहिल्या पानावर तुझाच फोटो असणार. त्याने मागच्या काचेतील गोंधळ पाहून विचार केला. लग्नाच्या ठिकाणाजवळ पोहोचताना त्याने मनातच गणित केलं. आजच्या सगळ्या वाहतूक नियम तोडण्याच्या दंडाचे बिल किती येणार? आरव दत्ता हा कठोर बिझनेस मोगल, त्याला विवाहस्थळावर सुरक्षा रक्षकांनी थांबवणं अशक्य होतं, जरी त्याच्याकडे निमंत्रण नव्हतं तरी. पण प्रेमात वेडा झालेला तो माणूस बाईक घेऊन नेमक्या मांडवापर्यंत जाऊन थांबला. लोकांना धक्का बसलेला होता. मांडव ग्राउंडच्या मधोमध आणि दोन्ही बाजूंना पाहुण्यांच्या रांगा. त्याने कोणाकडे लक्ष दिलं नाही. तो थेट मांडवापर्यंत गेला आणि पवित्र अग्नीसमोर बाईक थांबवली. पुजारी मंत्र विसरून त्याच्याकडे पाहू लागला. वर उठून स्पष्टीकरण मागणार होता, पण आरवच्या डोळ्यातली आग ओकणारा रागाचा देश पाहताच त्याने शब्द अडकले. आरवला त्या मुलासाठी वाईट वाटलं. तो बेचारा पूर्णपणे घाबरलेला आणि गोंधळलेला होता.
मग तू असं समजतोस की तू माझी मुलगी घेऊन जाणार आणि मी इथे बसून आठवणी काढत राहणार? आरवने बाईकवरून खाली न उतरता विचारलं. तुझी मुलगी? नवरीने अखेर घुंगट उचलत अविश्वासाने विचारलं. आरवला धक्का बसला. नवरी एकता नव्हतीच. तू कोण? त्याने विचारलं. माझ्या लग्नात न बोलावता घुसलास आणि तू मला विचारतोस की मी कोण? पळपुट्या वेडगडासारखा आलीस का कोणत्या आश्रमातून पळून? थांब, हे तुझंच लग्न? हो, ती मुलगी रागाने म्हणाली. मग एकता कुठे आहे? आरवने विचारलं. मी इथे आहे. मागून ओळखीचा आवाज आला. आरव वळून पाहतो तर एकता सकाळच्या उन्हात सोनेरी दिसणारी पिवळ्या साडीमध्ये हात छातीवर क्रॉस करून उभी. तिच्या ओठांवरचा निऑन पिंक लिपस्टिक तिला आणखी आकर्षक बनवत होता. आरवने नजरा आवरत घेतल्या, कारण तिच्या काळ्या काजळलेल्या डोळ्यात आश्चर्य, राग आणि काही खोल भावना मिसळलेल्या दिसत होत्या. तो मांडवातून उतरून तिच्यासमोर उभा राहिला. लंडनहून येताना त्याने विचार केला होता की तिला भेटल्यावर काय बोलेल, पण शब्द आपोआप बाहेर पडले. तो गुडघ्यावर बसला आणि मनातलं सांगून टाकलं. माझं हृदय थबकलं, कारण आता कळालं, मी जिच्याकडे पाहतोय तीच माझ्या हृदयाची विजेती आहे. कधी वाटलंच नव्हतं की हा क्षण मी इतका जपू आणि तिला कायमचाच प्रेमी म्हणून स्वीकारू. एकता टीनासोबत वरपक्षाच्या भेटवस्तू लावत होती, तेव्हा एका मुलाने धावत येऊन सांगितलं की एक पोलीस बाईक घेऊन कोणीतरी मांडव फोडून आत आलंय. ती घाईने खाली आली आणि तिने पाहिलं आरव तिच्याबद्दल विचारत होता. तिचे डोळे रागाने भरले, हृदयात तीव्र वेदना उठली. पण जसजसा तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला तसं तिचा राग क्षणात वितळला आणि आश्चर्य, धक्का आणि गोंधळात बदलला. काही जणांनी अवाक होत श्वास घेतले, पण आवरलं काहीच फरक पडला नाही. एकताला ओळखू आलं. तो तिच्या नाटक फॉरेवर समोर मधला संवाद म्हणत होता. ती जाणून होती की आज तो अभिनय करत नव्हता. त्याच्या हृदयातून थेट शब्द येत होते. ती निशब्द झाली. आरव थोडा थांबून म्हणाला, तू म्हणाली होतीस की हे संवाद माझ्यासारख्या लोकांसाठी नाहीत. बरोबरच होतं तुझं, कारण जेव्हा मला त्यांचा खरा अर्थच कळाला नव्हता, पण आज मी जे अनुभवतोय, आज मला त्या शब्दांखाली दडलेली भावना समजते. एकताकडून उत्तर न मिळाल्यावर आरवने ठरवलं, पुरे झाले काव्य. आता त्याला त्याच्या पद्धतीने बोलावं लागणार होतं. तो म्हणाला, एकता सिन्हा रॉय, तुला कळत नाही का? मी तुझ्यावर वेड्यासारखा जीवापाड आणि निर्व्याज प्रेम करतो. आधी न कळाल्याचा मी मोठा मूर्ख होतो, पण आता कळलंय. मी माझे महत्त्वाचे डील्स रद्द केले, 100 ट्रॅफिक नियम मोडले, एका पोलिसाला जवळजवळ ठोकरलं आणि पोलिसाची बाईकही चोरली, फक्त तुला भेटण्यासाठी. म्हणून आता तरी हो म्हण, नाहीतर. नाहीतर? एकताने खटाडपणे विचारलं. तिचं मन आधीच वितळलं होतं, पण तिच्यासमोर उभा असलेला हा राक्षस आज पहिल्यांदा देवदूतासारखा वाटत होता. आरवला तिच्या आवाजातील तो टीजिंग सूर कळला. त्याने आपली प्रसिद्ध डेव्हिलिश ग्रीन दिली, उभा राहिला आणि तिच्या कमरेवर हात ठेवत म्हणाला, नाहीतर मी इथेच या सगळ्या लोकांसमोर तुझा निऑन पिंक लिपस्टिक बिघडवायला अजिबात मागे हटणार नाही. आणि तो लिपस्टिक खराब करणारा माझा हात नसेल, माझे ओठ असतील. तू असं कसं म्हणू शकतोस की तुला मला प्रेम करतोस आरव दत्ता? तुला विसरलास का की तू मला कधी फसवलं होतं? तिच्या आवाजातील जखमा अजूनही जिवंत होत्या. आरवला जाणवलं, सगळ्यात आधी त्याने त्या भरायला हव्या होत्या. मी तुला कधीच धोका दिला नाही एकता. फक्त मला ते अदृश्य नातं काय आहे हे कळलंच नाही, जे मला तुझ्याकडे खेचत होतं. आणि तू मला लहानपणापासून ओळखतेस. प्रेम वगैरे गोष्ट माझ्या डोक्यात कधी आलीच नाही. प्रेमाच्या बाबतीत मी पूर्ण नवखा आहे. तुला चांगलंच माहिती होतं की हे फक्त लहानपणीचं खोड नव्हतं. मग मला का वाट पाहायला लावलीस? मी सांगितलं ना मला उशिरा कळलं. बस, आता हे टोमणे तो सहन करू शकत नव्हता, म्हणून आरव ठामपणे म्हणाला, ही चेष्टा सोड एकता, कृपा करून. मला माहीत आहे तू मला प्रेम करतेस, पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. आरवने तिला जवळ ओढलं. एकता हसली आणि त्या क्षणी त्याला समजलं की खरंच ती त्याला छेडत होती. हो हो, मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू अजूनही तसाच अहंकारी सैतान आहेस. एकताचे शब्द अपूर्णच राहिले, कारण आरवचे प्रतीक्षेतले ओठ तिच्या हसऱ्या ओठांवर आले. जग सगळं विसरलं गेलं. ती सुंदर परी आता त्या राक्षसाची सदैवची झाली. एकताचं हृदय वेगाने धडधडत होतं. तिच्या अंगावर शहारा गेला. किती मूर्ख होती ती. आरव तिला धोका देईल असं कसं वाटलं तिला? प्रेमकथा वाचताना जसं तिला रोमांच यायचं, तसंच काहीतरी आज तिच्या प्रत्येक श्वासात धावत होतं. एकता सिन्हा रॉय, जी रोमॅन्टिक नाटकं लिहायची, आज स्वतःच्या प्रेमकथेत जगत होती. तीच मूर्ख होती शेजारच्या सैतानावर प्रेम करण्यासाठी. पण तोच सैतान जर अजून वेडा होता, जो एवढ्या लोकांसमोर प्रेम जाहीर करत होता. अरे, प्रेम जाहीर करणं सोडाच, माणूस तिच्याच लग्नात तिच्याच समोर तिला किस करत होता. पण अशी दृश्य तर बॉलिवूडमध्येच व्हायची ना? नाही,
आयुष्यातही असं होतं. स्वागत आहे तुझ्या खऱ्या प्रेमकथेत एकता, तिच्या हृदयाने हळूवार उत्तर दिलं. फक्त प्रेमकथा नाही, ही तर तिची शेजार धर्माची, शेजारच्या राक्षसासोबतची कथा होती. त्यांचा किस थांबला तो लोकांच्या टाळ्यांनी. कुणी म्हणाले, अरे जा कुठेतरी रूम घेऊन. मोठ्यांनी आशीर्वाद दिला, देव या सुंदर जोडीला सुख देव. कुणी शिट्ट्या मारल्या, कुणी हॅप्पी एंडिंग म्हणाले, तर मुली नवीन हिट गाण्यांची धून गुणगुणू लागल्या. पण त्या दोघांच्या वास्तवात आणलं ते स्वतःच्या वधूच्या रागीट आवाजाने. लग्न माझं आहे आणि तुम्ही दोघं इकडेच हनीमून सुरू करताय. अलिशा शांत हो. एकताने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तिला आरवला वधूच्या रागापासून वाचवायचं होतं. असंख्य प्रेमकथाने तिला शिकवलं होतं की लग्नाच्या वेळी व्यत्यय कसा वाटतो. एकता हे काय चाललंय? माझ्या लग्नाच्या मधोमध तो तुला किस का करतोय? अलिशा ओरडली. अलिशा हा आरव दत्ता आहे. अगं सोड रे त्याची ओळख. स्कायहॉक एअरलाईन्सचा वारसदार आहे हे माहिती आहे मला. मला इतकंच सांग, ही प्रेमकथा कधी सुरू झाली आणि मी शेवटची व्यक्ती आहे का हे ऐकायला? अलिशाचा हक्क होता प्रश्न विचारण्याचा. अखेर ती एकताची जवळची मैत्रीण होती आणि एकताने अजून तिला काही सांगितलंच नव्हतं. आरव जो नेहमी स्वतःला लीडर समजत असे, मध्ये बोलू लागला. ट्रस्ट मी, तू शेवटची नाहीस, अजून बरेच आहेत. आणि माझी ती कोंबडी बहीण कुठे आहे? सगळी गडबड तिचीच देणगी आहे तुझ्या लग्नाला. आरव हसत म्हणाला. तू मला कोंबडी म्हणालास? टीना अचानक कुठून तरी येत ओरडली. सॉरी, मला तुला स्पॉइल्ड ब्रॅट म्हणायला हवं होतं, आरवने मिश्किल हसत म्हटलं. तू? टीना पेटून उठली. दोघांनी शांत व्हा. एकताने मध्ये येऊन दोघांना थांबवलं. टीना, तू आरवला सांगितलंस की मी लग्न करते? काय करणार? काही प्रेमकथांना थोडी मदत लागते, टीना हसून म्हणाली. पण माझ्या प्रेमकथेत का आलीस तू? एकदम त्रस्त झालेली वधू आलिशा ओरडली. सगळे हसू लागले. स्वतःच्या लग्नाचा परफेक्ट दिवस हवा असलेली वधू आपल्या मैत्रिणीवर राग काढत होती. सॉरी अलिशा डार्लिंग, पण तुझी प्रेमकथा तर आधीच सेट आहे. यांना शेवटचा ट्विस्ट हवा होता. आणि प्रेमात पडल्यावर माझा भाऊ इतका मूर्ख झाला की बंगाली लग्न दुपारी होत नाही हेही विसरला. त्याला माहीतच नव्हतं की तू पंजाबी आहेस, म्हणूनच तो माझ्या बोलण्याला सरळ फसलाच, टीना डोळा मारत म्हणाली. पण कुणालाही माहीत नव्हतं की ट्विस्टर एक तास देणार होती. अखेर अलिशाचं लग्न पुन्हा सुरू झालं. तिने काही गोड पण चिडलेल्या शिव्या टाकल्यानंतर अतिथी नसूनही आरवला लग्नात थांबावंच लागलं. आणि तो पूर्णपणे अस्वस्थ होत होता, कारण त्याला पाहुण्यांच्या त्याच्यावरच्या पीडीएच्या चेष्टांना हसून उत्तर देण्यापेक्षा त्याच्या सुंदर गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवण्याची जास्त घाई झाली होती. सगळे मंडपाभोवती जमले होते, तर वर वधू गुरुद्वारातील मुख्य विधींकरता निघायची तयारी करत होते. एकता, आपण कृपा करून जाऊ शकतो का? आरवने एकताच्या कानात कुजबुजले. आत्ता नाही आरव, थांब, मी लग्न सोडून जाऊ शकत नाही. अलिशा माझी जवळची मैत्रीण आहे, एकताने त्याला शांत केलं. मी तुझ्यावर प्रेम करतो, आता तरी जाऊ शकतो का? नाही, एकता खिदळली. एकताच्या सततच्या नकारामुळे चिडलेला आरव कोपऱ्यात जाऊन उभा राहिला आणि एकताकडे पाहतच राहिला. आणि एकता जसं त्याच्याकडे वळून पाहायची तो तिला डोळा मारायचा. आरवच्या लक्षात आलं की एक म्हातारी आजी दोघांचा हा नजरांचा खेळ बघत आहे. तेव्हा त्याने लाजत स्मित केलं. आजीने त्याचे गाल धरत म्हटलं, बाळा, तुझ्या डोळ्यातलं प्रेम तर चमकतंय आणि तिच्याही डोळ्यात तसंच. जा पुढं, तिला लग्न कर आणि कायमची तुझी करून घे. थँक्यू दादाजी, हाच प्लॅन आहे माझा या लग्नाच्या शेवटीच. एकता इतकी दमली होती की तिने साडीही न बदलता थेट लाईट बंद करून बेडवर अंग टाकलं. अचानक तिला पोटावर हलका स्पर्श जाणवला. कुणीतरी हात तिच्या तोंडावर घट्ट ठेवला आणि तिला चंद्रप्रकाशात आरवसारखी ओळखीची निळी डोळ्यांची जोडी दिसली. त्या अंधुक प्रकाशातही तिला त्या सैतानासारख्या पुरुषाचे तीक्ष्ण चेहरापट्टी ओळखू आल्या. शेवटी तुला पकडलं, आरवने भरगच्च आवाजात म्हणत तिच्या तोंडावरील हात काढला आणि त्याची जागा स्वतःच्या ओठांनी घेतली. त्याचा किस तापलेला आणि भुकेला होता. एकताही तिच्या तितक्याच ओढीने त्याला प्रतिसाद देत होती. पटकन आरवने तिची साडी दूर सारली आणि त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर पुन्हा पुन्हा शहारे उठू लागले. जेव्हा जेव्हा ते एकत्र आले होते तेव्हा आरवच्या हृदयात काहीतरी टोचल्यासारखं व्हायचं. आणि आता त्याला समजलंच की ते फक्त त्या दोन शरीरांचे एकमेकांना आपले मानणे होते. त्याला तिचं पुरेसं होत नव्हतं. त्याची ओढ, त्याची आस, त्याची भूक यामध्ये मिसळून त्या रात्रीला त्यांच्या एकत्र येण्याच्या आठवणींमध्ये कायमचं कोरण्याची इच्छा होती. एकता थकून गेली होती तर आरवच्या शरीरावरचा घाम तिच्या घामात मिसळत होता. ती नुकताच शांत झालेल्या उत्कर्षानंतर धापा टाकत होती. आरवच्या चुंबनांनी तिचे ओठ मुरदाट झाले होते. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आरव हसून म्हणाला, तर सांग पक्षी, तुझा प्रिन्स चार्मिंग कसा वाटला? पण एकता बोललीच नाही. फक्त तिच्या डोळ्यातून एक छोटा थेंब गळाला.
आरवने तिचा चेहरा अंगठ्याने पुसला. एकता काय झालं? रडू नको बेबी, बघ ना मी इथेच आहे. एकताने त्याच्या ओठांवर हलकं चुंबन घेत म्हणाली. तुला माहिती आहे आरव, मी नेहमी माझा प्रिन्स चार्मिंग तुझ्यात शोधत होते. पण नंतर लक्षात आलं की खरा हिरो राजा किंवा राजकुमार नसतो, त्यांचं संरक्षण करणारा नाईट असतो. तू माझा प्रिन्स नाहीस, माझा शायनिंग आर्मरमधला नाईट आहेस. आरव हसला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेला केस फुंकून उडवला. त्याने तिच्या मानेवर किस केला आणि तिच्या छातीवर डोकं ठेवून पडला. खिडकीतून वाहणाऱ्या गार वाऱ्याने दोघांना अलगद स्वप्नांच्या दुनियेत नेलं आणि ते दोघे कोवड्या चांदणीत गाढ झोपी गेले. लंडनहून घाईघाईत परतताना मध्येच सोडून दिलेल्या नवीन डील्स आता पुन्हा हाताळाव्या लागल्या, म्हणून आरवचं काम प्रचंड वाढलं होतं. त्याच्या जबरदस्त पटवून देण्याच्या क्षमतेमुळे त्याच्या गैरहजेरीत निर्माण झालेल्या गोंधळातही डील्स हातातून गेले नव्हते. एकताही तिच्या रोमॅन्टिक व्हेलच्या नवीन शोमध्ये फार व्यस्त होती. तरीही या सगळ्या धावपळीत त्यांनी त्यांचं शेजारपणाचं प्रेम शेजाऱ्यांच्या संशयी नजरेपासून लपवत व्यवस्थित सांभाळलं होतं. आरव सर्वांना ही बातमी सांगायचा विचार करत होता, पण 2 महिन्यातही त्याला योग्य वेळ आणि योग्य पद्धत सुचेना, म्हणून त्याने एकताची मदत मागितली. त्यांनी 7 वाजता बारिष्टामध्ये भेटायचं ठरवलं होतं. वेळ जवळजवळ 8 वाजत आला होता आणि आरव अजूनही एकताची वाट पाहत होता. हे विचित्र होतं. एकता कधीच उशीर करत नसे. उशीर करणे ही तर त्याची सवय होती, आणि काम असतं तर किमान मेसेज तरी केला असता. आरव विचार करत होता. त्याने 4थ्यांदा कॉल केला आणि यावेळी तिने कॉल उचलला. आरव आरव मी सॉरी. एकता झोपेतच पुटपुटली. एकता तू ठीक आहेस ना? मला माफ कर, मी कामावरून 11ला परत येतात झोपून गेले. काय झालं? तू यावेळी कधी झोपत नाहीस? तब्येत बिघडली का? नाही रे, तब्येत बिघडलेली नाही. मला काही कळत नाहीये. डॉक्टर बसू यांनी नीट तपासणी केली आहे, आता रिपोर्ट सांगतील. पण आता मी 3 तास जास्त झोपले आणि तरीही मला झोप येते. मी तुला सांगितलं होतं ना, एका दिवशी इतका स्ट्रेस घेऊ नकोस. पण नाही, तू ऐकणार नाहीस. माहिती आहे, पण हा नवा तो ड्रामा विसर. तुला ब्रेकची गरज आहे. तू स्वतः घेत नाहीस तर मी कृष्णाला सांगून तुला कामातून काढून टाकायला लावेन. तू ते करणार नाहीस. तू मला खूप प्रेम करतोस. लेडी, प्रेमात असलेला माणूस काय काय करू शकतो हे तुला माहिती नाही. आता झोप, उद्या भेटू. एकता झोपेतच होती तेव्हा आरव खिडकीतून अलगद आत शिरला. सध्या एकता घरी असताना खिडकी बंद करत नसे. आरवच्या सांगण्याप्रमाणे त्याने तिच्या खांद्यावर हलकेच ब्लँकेट चढवले आणि न उठवता तिच्या गालावर एक हलकी पापी दिली. नंतर तो स्वतःच्या खोलीत गेला आणि कामाच्या फाईलसमोर बसला. पण त्याचं लक्ष सतत एकताच्या तब्येतीकडेच लागत होतं. वेळ कधी निघून गेला त्याला कळलंच नाही आणि खोलीतील मोठ्या घड्याळाने 4 वाजले असल्याचं दाखवलं. ज्या एकताला त्याने स्ट्रेस न घेण्याचं सांगितलं होतं, तोच स्वतः उशिरापर्यंत काम करत बसला होता. त्याने फाईल्स बंद केल्या आणि शेवटी झोप लागली. आरव खूप उशिरा उठला. तो नाईट पायजाम्यातच खाली आला नाश्ता करण्यासाठी आणि मग एकताला भेटण्यासाठी जाणार होता. त्याने कॅलेंडर आणि वेळ पाहिली. टीना आणि ईशान आतापर्यंत आले असतील. त्याने सगळ्यांना हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही. फक्त मालती स्वयंपाकघरातून धावत आली. सगळे कुठे आहेत मालती? त्याने फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत विचारले. क्यों तो बारी नाही, छोटू डब्बाची, ती एप्रिलवर हास पुसत म्हणाली. कोठाय गेचे? आरव चकित झाला. यावेळी त्याचे आईवडील घराबाहेर कसे? ते प्रिया मॅडमच्या घरी गेले आहेत. का? मला वाटतं एकता दिदी ठीक नाहीत, मालती चिंताग्रस्त आवाजात म्हणाली. ठीक नाही? आवाज थिजल्यासारखा झाला. हो, काल रात्री त्या बेशुद्ध पडल्या. 1 मिनिटाचाही विलंब न करता, कपडेही न बदलता तो सरळ सिन्हारॉय व्हिलाकडे धावत निघाला. एकताला काय झालं ते जाणून घेणं त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. ही चिमणी स्वतःची काळजी घेत नव्हती आणि त्याला तिची 24 तास काळजी घ्यायची होती. म्हणजेच तिला स्कायहॉक मेन्शनची कायमची रहिवासी बनवणे. आणि लवकरच तो काकांना तिच्या हातासाठी विचारणारच होता. मग आजच का नाही? सगळं जमले होते. क्षण योग्य वाटत होता. पण घरात पाऊल टाकताच तो थबकला. मुख्य हॉलमध्ये काय चाललं होतं? एकता तर पूर्णपणे ठीक दिसत होती. मग असे का दिसत होते की तिची चौकशी केली जात आहे? एकता काहीतरी बोल ना, तुझ्या आईला उत्तर दे, आरवची आई म्हणत होती. पण एकता जमिनीकडेच पाहत होती. एकता तू नाव का सांगत नाहीस? त्याला वाचवण्याचा अर्थ काय? टीनाने टेबलावर मूठ आपटली. पण आरव मागे उभा आहे हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. तुला माहिती आहे? त्याची आई टीनाला विचारत होती. नक्कीच माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण तिच्याचकडून ऐकलेलं बरं, टीना चिडून म्हणाली. शेवटचा वेळ विचारते. हु इज ही? नाव सांग, प्रिया काकू संतापाने म्हणाल्या. आरवचा गोंधळेपणा वाढला आणि शेवटी तो पुढे आला. इथे काय चाललंय?
त्याच्या आवाजावर 8 डोळे त्याच्याकडे वळले. वा, बोलता बोलता सैतान आला, टीना चिडलेली स्मित देत म्हणाली. टीना, एकता हळूच पुटपुटली. आरव दादा, देवाचे लाख लाख आभार की तुम्ही आलात. कृपया तिला सांगा नाव सांगायला. सकाळपासून सगळे बसलोय आणि दीदी एक शब्दही बोलत नाही. दुर्जय धावत आला. आरवला वाटलं की एकता कामानंतर कोणासोबत बाहेर गेली हे सगळ्यांना कळलं असावं. त्याला तिची बाजू घ्यावी लागणार होती. तो तिच्या शेजारी जाऊन हळू आवाजात विचारतो, काय झालं? एकता डोळेवर उचलत नव्हती ना उत्तर देत होती. बस, हा शांततेचा तमाशा पुरे. आरव, तुझी गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे. टीनाच्या आवाजाने खोलीत तणावाचे वातावरण उठले. गर्लफ्रेंड? त्यांच्या आईवडिलांच्या आणि दुर्जयच्या आवाजातील आश्चर्य त्याला स्पष्ट ऐकू आले. अचानक त्याला त्याच्या नाट्यमय प्रपोजलची रात्र आठवली. त्या भावनेच्या भरात त्याने प्रोटेक्शनचा विचारच केला नव्हता आणि त्याच्या एका चुकीमुळे एकताला आज हा अपमान सहन करावा लागत होता. पण आता नाही. बाळ? प्रिया काकू आणि त्याची आई एकाच वेळी म्हणाल्या. बाळ? प्रिया काकू आणि आरवची आई एकाच वेळी बोलल्या. माझंच आहे, आरवने ठाम, अधिकारपूर्ण आवाजात जाहीर केलं. सगळ्यांचे डोळे विस्पारले, फक्त टीना आणि ईशान सोडून. तर दुर्जयचा जबडा अक्षरशः खालीच पडला. त्यांच्या काळजीतल्या आईवडिलांनी आणखी प्रश्न विचारण्यापूर्वीच आरवने एकताचा हात पकडला आणि तिला खोलीत ओढून नेला. टीना आणि ईशान आश्चर्यचकित प्रेक्षकांना मागे सोडून त्यांच्या मागे खोलीत गेले. देवा, मला माहीतच नव्हतं की माझ्या भावाची अशी कमाल स्टॅमिना आहे की एका रात्रीतच ती प्रेग्नेंट झाली. टीना दरवाजा बंद करत म्हणाली. शट अप टीना. आरव, एकता आणि ईशान एकदम ओरडले. टीनाने चेहरा वाकवला आणि ईशानने आरवच्या कानात कुजबुजले. नेमकं तुला काय वाटलं की ते फक्त एकाच रात्रीत झालं? आता टीनाचे डोळे मोठे झाले. तू मला सांगितलं का नाही? आरवने एकताचे हात हातात घेत विचारलं. कारण मला आज सकाळीच कळालं. 2 दिवसांपूर्वी मी बेशुद्ध पडले होते आणि तुला माहीत आहे माझे बाबा कसे आहेत. त्याने डॉक्टर बसून करून रुटीन चेकअप करवला आणि तू पुन्हा काल रात्रीसुद्धा बेशुद्ध पडलीस. मग मला सांगायला कसं विसरलीस? आरवने विचारलं. मी ते गंभीरपणे घेतलंच नाही आणि आज सकाळी जेव्हा डॉक्टर बसू याने रिपोर्ट्स पाठवले तेव्हा सगळं स्पष्ट झालं. आणि माझं नशीब बघ की ते रिपोर्ट्स माझ्या आईने उघडले. तिच्या डोक्यातून उठलेला पहिला फोन शर्मिला काकूंनाच होता आणि मग चौकशीची सुरुवात झाली. एकताने दम टाकत सांगितलं. एक क्षण आरव तिच्याकडे एकटक पाहत होता आणि दुसऱ्याच क्षणी एकताने पाहिलं की तो अचानक पळत बाहेर निघाला, टीनाला, ईशानला धक्का देत आणि खाली हॉलमध्ये धावत गेला. एकता, ईशान आणि टीना त्याच्या मागे धावत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की आरव थेट गुडघ्यावर बसला होता आणि म्हणत होता, मी एकतावर प्रेम करतो आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मी आधीपासूनच तुम्हा सगळ्यांना विचारायचा विचार केला होता, पण वाटतंय तिनेच माझ्यापेक्षा मोठं सरप्राईज दिलंय. धीरन काका, आता मला खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा सदस्य म्हणून मान्यता द्याल? आरवने खांदे उडवले. वा, एकता ही रोमॅन्टिक, सगळं कल्पनेत घेऊन जाते आणि माझा भाऊ इतका स्ट्रेट फॉरवर्ड. आरव, तू तिचा हात किमान नीट तरी मागू शकला असतास. टीना टाळ्या वाजवत म्हणाली. ही बॉलिवूड फिल्म नाही टीना, मोठी हो. विकास दत्तांनी आपल्या मुलीला सुनावलं. आणि आरव, छान सरप्राईज. आरवने डोळे मिचकावले. सरप्राईज तर आहेच. कोणाला वाटलं होतं की जीवाच्या आकांताने भांडणारे शत्रू एक दिवस प्रेमात पडतील? दुर्जय अजूनही विश्वास न बसल्यासारखा म्हणाला. सगळे हसले, फक्त प्रेमी जोडपे सोडून. मला नेहमीच असं काहीतरी होईल असं वाटायचं. शर्मिला दत्ता स्वप्नाळू आवाजात म्हणाल्या. तुम्ही दोघा आमच्या नाकासमोरच प्रेम करत होतात. या कॉलनीचे विकिपीडियासारखे आम्ही काहीच समजलं नाही. प्रिया सिन्हा रॉय मोठा उसासा टाकत सोफ्यावर बसल्या. विकास, मला नेहमी वाटायचं की एकता आणि आरव तुमच्यासारखे चांगले मित्र बनावेत. टीना आणि एकताने आमची परंपरा जपली खरी, पण कधीच वाटलं नव्हतं की आपण मित्रांवरून नातेवाईक होऊ. आणि मिस्टर आरव दत्ता, वेलकम टू द फॅमिली. धीरन सिन्हा रॉय म्हणाले आणि आरवला मिठी मारली. विकास आणि शर्मिलाने एकताच्या डोक्यावर किस केला आणि तिला सून म्हणून स्वीकारण्यासाठी तयार झाले. प्रिया सिन्हा रॉयच्या आनंदाश्रूंना थांबवणं कठीण होतं. इथे मी तुझ्यासाठी मुलगा शोधत होते आणि तू माझा आवडता मुलगाच आयुष्यभराचा साथीदार म्हणून निवडला. प्राऊड ऑफ यू एकता. दुर्जय आरवकडे पाहतच होता. काय झालं दुर्जय? आरवने विचारलं. तू किमान प्रोटेक्शन तरी वापरू शकला असतास. दुर्जय, एकताने त्याला आणखी काही अवघड बोलण्यापासून थांबवलं. कशाला दीदी? मला माझ्या जिजूला चिडवण्याचा पूर्ण अधिकार आहे. काय म्हणता आरव जिजू? दुर्जयने डोळा मारत विचारला आणि आरव हसला. पुढच्या क्षणी सगळेजण दुसऱ्या लग्नाची तयारी करण्यात गुंतले.
आरव आणि एकताचं लग्न धूमधडाक्यात झालं. कॉलनीने कधीही न पाहिलेलं. लोक म्हणत होते की ते टीना आणि ईशानच्या लग्नापेक्षाही मोठं होतं. एका वर्षानंतर एकताने पाहिलं की आरव पॅटिओवर उभा राहून नुकत्याच आलेल्या नवीन शेजाऱ्यांकडे पाहत होता. त्याचं लक्ष त्या छोट्या मुलाकडे गेलं होतं जो कारमधून आपला बॅट काढत होता. कशाकडे एवढं पाहतोयस? एकताने विचारलं. मिस्टर अँड मिसेस पोस यांचा 5 वर्षांचा मुलगा आहे आणि आता ते सगळे इथेच राहणार? आरवने डोळे न हलवता विचारलं. हो, तसंच ऐकलंय, एकता म्हणाली आणि आपल्या बाहुपाशात झोपलेल्या मुलीच्या कपाळावर किस केला. आरवने तिला अतिशय हळुवारपणे एकताच्या हातातून घेतलं. मग मी बघेन की तो माझ्या सूर्यकिरणापासून दूर राहील. शेजारचं प्रेम कधीच येण्याआधी इशारा देत नाही, असं म्हणत तो घरात गेला. एकता हसली आणि म्हणाली, प्रेम कहाण्या नेहमी सुंदर असतात आणि त्या नेहमी अनपेक्षितपणे येतात. शेवटी प्रत्येक मुलीला स्वतःचा शायनिंग आर्मटमधला नाईट मिळण्याचा अधिकार असतो आणि जेव्हा तो शेजारीच असतो तेव्हा आयुष्य अजून मजेदार होतं. तिने पाहिलं की मिसेस पोस तिला हसत होत्या आणि एकताच्या मनात आलं की तिला नवीन मैत्रीण मिळेल आणि कोण जाणे कधीतरी त्या त्यांच्यासारख्या कुटुंबासारख्या होतील, जसं की ती आणि आरवची आई झाल्या. तर आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे की आपली ही संपूर्ण कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.